काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी 12 मेला पोटनिवडणूक होते। या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातवांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सातव यांनी राजीनामा दिलेल्या आमदारकीची टर्म 27 जुलै 2030 पर्यंत आहे। त्यामुळे आता काँग्रेसमधून गेलेल्या सातवांची ही विधान परिषदेची रिक्त जागा काँग्रेसला बिनविरोध सोडावी असं उपरोधिक विधान करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टोलावलं। ज्या घटना घडलेल्या आहेत आणि ती फसवणूक अजितदादांच्या मृत्यूनंतर सहानुभूती म्हणून आम्ही बारामतीतला अर्ज वापस घेतलेला आहे। संस्कृती पण आहेच ती, मात्र आता राजीव सातवांच्या श्रद्धांजली म्हणून आम्ही जी जागा दिली होती ती आता आपण पक्ष फोडून ती जागा राजीनामा द्यायला लावला। आता देवेंद्रजींना माझं थेट स्वरूपामध्ये या ठिकाणी अनुरोध आहे की संस्कृती रक्षक म्हणून आपण जो एक वातावरणाने जे काही बोललात आणि काँग्रेसलाही फोन केला त्याच संस्कृतीचा हवाला देत असताना माझी आपल्याला कडून अपेक्षा आहे की आपण यावेळेस ती संस्कृती जी आहे ती दाखवून द्यावी आणि ही जी दहावी आहे ही राजीव सातवांच्या पत्नीच्या निमित्ताने रिक्त झालेली जी जागा आहे, जी काँग्रेसची जागा होती, ही काँग्रेसला त्यांनी बिनविरोध द्यावी।